जळगावच्या चोपडा शहरामधील कुंटणखाण्यावरती पोलिसांनी छापेमारी करत तब्बल 50 परप्रांतीय तरुणींची सुटका केली। या कारवाईने शहरासह परिसरात मोठी खळबळ उडाली असून नगरपालिकेच्या मागील परिसरात असणाऱ्या कुंटणखाण्यासंदर्भात मिळालेल्या तक्रारीवरून सापळा रचत पोलिसांनी छापा टाकलाय। सदर कारवाई चोपडा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे, शहर पोलीस निरीक्षक मधुकर सावळे आणि ग्रामीणच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस पथकाने केली होती। तर कुंटणखाना चालवणाऱ्या 11 महिलांवरती चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सुटका करण्यात आलेल्या तरुणी ह्या पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, नेपाळ या भागातील असल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी पत्रकारांना दिली आहे। त्यांच्या सीमेच्या अंतर्गत 50 महिलांना वेश्याव्यापार करताना पकडलेलं आहे। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर एक मोठी कारवाई मांडली आहे। काही दिवसापासून अशा चोपडा शहरामध्ये एक वार्ड नंबर 34 या ठिकाणी रेड लाईट एरिया आणि काही लोकांनी वेश्या प्रवृत्ती करतायत अशा माहिती प्राप्त झाल्या होत्या। माहिती प्राप्त झाल्यानंतर आपल्या SDPO आणि चोपडा शहर पोलीस स्टेशनचे PI त्यांनी प्लॅन करायला सुरू केलं। कालच्या दिवशी सायंकाळी एका पंटरनी त्या एरियामध्ये पाठवण्यात आले होते आणि पंटरनी त्या एरियामध्ये पैशाचे ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर पोलिसांना इशारा दिला। दिल्यानंतर तिथे पोलीस टीम पोहोचला आणि तिथं एकूण 11 मालकीन म्हणजे पिम्प्स या महिला तिथं दिसून आल्या आणि त्या एरियामध्ये 11 लोकांना आम्ही ताब्यात घेतलं आणि टोटलमध्ये एक 50 महिलांना आम्ही रेस्क्यू करण्यात आलेलं आहे, सुटका करण्यात आलेला आहे। आणि ही जे 50 महिलांना आम्ही आशादीप वसतिगृह महिला सुधारगृहामध्ये कोर्टाच्या आदेशानुसार त्यांना तिथे ठेवण्यात आलं आणि जे 11 आरोपी आहे 11 आरोपींना आम्ही अटक करण्यात आली।